नमस्कार, स्वागत आहे तुमचं मी एन किचनमध्ये। आज आपण हॉटेलमध्ये मिळतं असं गावरान पद्धतीचं आणि झणझणीत काळं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर हे चिकन आपण अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत, त्यामुळे टेस्टी तर होणारच आहे। तुम्ही इथे बघू शकता चिकनला किती छान काळा रंग आला आहे आणि तेलही किती छान व्यवस्थित सुटलं गेलेलं आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा आपण काळं वाटण बनवून घेणार आहोत। तर काळं वाटण बनवून घेण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे। कांद्याची पहिली एक साल काढून घेतली, बाकीचे साल तसेच ठेवले आणि तो फोडून घ्यायचा कांदा आणि मग तो आपल्याला जाळीवर भाजून घ्यायचा आहे। त्याचबरोबर मी थोडंसं खोबरं घेतलं आहे। खोबरं पण दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं। कांदाही अधूनमधून पलटी करायचा आणि तो काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा। अगदी अशा प्रकारे कांदा आणि खोबरं आपल्याला दोन्हीही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे काळं होईपर्यंत। काळं झालं की मगच आपल्या भाजीला छान काळा रंग येतो। तर पहिल्यांदा इथे आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवू। तर मी इथे अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी मी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1-1.5 इंच अद्रक हे पाणी टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आणि ते चिकनमध्ये टाकून घेतलं। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे मिक्स करून दही टाकून घेतलं। दह्याच्या गाठी अगोदर फोडून घ्यायच्या, म्हणजे मॅरिनेट करताना व्यवस्थित सगळीकडे लागलं जातं। हे आपल्याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला आणि दही जे आहे जे चिकनला व्यवस्थित लागलं जाईल। आणि मग हे 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मुरलं जातं। तर मगाशी भाजलेला कांदा आणि खोबरं जे आहे ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर बारीक करत असताना 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक टाकायचं आणि बिना पाण्याचे छान अशी बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। खोबरं आणि कांदा भाजले गेल्यामुळे ते व्यवस्थित बारीक होतं, त्याच्यामध्ये पाणी ॲड करायची गरज नाही लागत। हे अगदी असं छान बारीक होतं। इथे मी लोखंडाची कढई यूज केली आहे, तुम्ही वाटलंस तर दुसरी कढई यूज केली तरी चालेल, पण लोखंडाच्या कढईमध्ये अजून छान काळा कलर येतो। तर इथे मी 3 ते 4 चमचे तेल टाकले आणि नंतर 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला। त्याचबरोबर घरी केलेला काळा मसाला हा 2 चमचे टाकून घेतला आणि थोडीशी कसुरी मेथी आणि नंतर आपण जे वाटण बनवलं होतं काळ्या मसाल्याचं ते वाटण टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित परतवून घ्यायचं। आपण अगोदरच भाजलेला असतो कांदा आणि खोबरं, त्याच्यामुळे जास्त परतायची गरज लागत नाही। फक्त 2 ते 3 मिनिट मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। हे अगदी दिसते असं 2 ते 3 मिनिट तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि मग मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकायचं। चिकन आणि मसाला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा। किती छान दिसते हे। चिकन आणि मसाला व्यवस्थित मिक्स झाला की मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। इथे मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं, अर्धा कप पाणी, कारण की आपण ऑलरेडी दही पण टाकलेलं आहे, त्यामुळे जास्त पाण्याची गरज लागत नाही। हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं। बघू शकता किती छान व्यवस्थित चिकन शिजलं गेलेलं आहे। कलरही अगदी छान काळा आलेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की सांगा की कसं झालं तुमचं काळं चिकन। थँक्यू।